सुरुवात संध्याकाळी केलेली आहे। उद्या जायचं आहे कोकणामध्ये। थोडेफार पॅकिंग झालेली आहे आणि ऑब्वियसली टेलर आहे म्हटल्यानंतर जाईपर्यंत मशीनचं काम चालूच राहणार आहे। एक ब्लाऊज द्यायचा आहे, तोही रात्रीच द्यायचा आहे। संक्रांतीची गडबड आहे। उद्या गावी जाणार आहे, 3 दिवस तर नसणार। मग अगदीच आदल्या दिवशी संक्रांतीच्या काही कामं जमणार नाहीये। मग आज ही गडबडीत ब्लाऊज शिवते। ब्लाऊज पॅटर्नचा आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। आणि ब्लाऊज फिनिश झाला, पूर्ण शिवून झाला की ब्लाऊजचा लुक पण कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की कळवा। आता उद्या जायचंय गावाला, गडबडीतच थोडा शिवतीये ब्लाऊज, पण इट्स ओके। ते गेलेले आहेत मार्केट यार्डला फुलं घेण्यासाठी। सुट्टी फुलं पण भरपूर घेतलेली आहेत आणि छान छान मोठे हार पण घेतलेले आहेत। जायचं आहे गावी, तर पालखीसाठी आणि हनुमंतांच्या मूर्तीसाठी वगैरे मोठे हार घेतलेले आहेत आणि फुलं आहेत ती घरासाठी घेतलेली आहेत। काव्या मॅडमने इथे माझ्याकडून मेहंदी काढून घेतलेली आहे दुपारीच आणि एक आदल्या दिवशी काढून घेतलेली। काव्याला गावी जायचं असेल की पहिले मेहंदी लागते आणि तसंही इतर वेळी काढतच असते मेहंदी। थंडीचे दिवस आहेत, सकाळी लवकरच आवरलेलं होतं, जायचं होतं गावी। तर सकाळी मला वाटतं 6:30 ते 7 वाजेपर्यंत आम्ही घरातून निघालो। आवरेपर्यंत कितीही लवकर जायचा प्रयत्न केला तरी आवरेपर्यंत लेट होतो। काव्याने तिची पिंकीसुद्धा घेतलेली आहे गावी जाताना। आणि थंडीचे दिवस आहे, जानेवारी महिना आहे, बऱ्यापैकी उजाडलेला आहे आम्ही निघेपर्यंत। आणि हा खरं तर जुना व्हिडिओ आहे, सप्त्याचा व्हिडिओ आहे कोकणातला। कोकणात आम्ही दरवर्षी सप्त्याला, होळीला आणि गणपतीसाठी आवर्जून जातो, तर त्यापैकी हा सप्त्याचा व्हिडिओ आहे। खरं तर एडिटिंग वगैरे करण्यासाठी बराच लेट झाला। अनन्या मॅडमसुद्धा इथे थोडीफार मदत करते आणि त्यांचं स्वतःच्या गाड्यांवर वगैरे खूप लक्ष असतं, छान मेंटेन करून ठेवतात। सगळी तयारी झालेली आहे, आम्ही आता निघतो आहोत। आपली गाडी लहान आहे त्याच्यामुळे अगदीच सावकाश जाणार आहोत। सावकाश म्हणजे आराम करत करत, ब्रेक घेत घेत व्हिडिओज काढत जाणार आहोत। आणि ठरलेले काही पॉईंट असतात तिथे थांबतो, काही ठिकाणी CNG भरण्यासाठी वगैरे थांबू। तर किती सुंदर नेचर आहे आणि सकाळचं वातावरण अगदीच फ्रेश होतं, छान वाटलं। अजून लवकर निघालो असतो तर अजून छान वाटलं असतं, कारण जाईपर्यंत दुपार होते। कात्रच्या बोगद्याच्या इथे आहोत। रस्ते किती सुंदर आहेत, व्हिडिओमध्ये पण खूप छान वाटत आहेत। खरं तर शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जमले की नाही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आता होळीचे पण व्हिडिओ लवकरच येतील आपल्या चॅनलवर। हे सप्त्याचे व्हिडिओ आहेत, जे एडिटिंग करून शेअर करण्यासाठी बराच लेट झालेला आहे, तरी पण नक्की हा व्हिडिओ एन्जॉय करा। भरपूर मजा येते कोकणामध्ये सप्त्याला, होळीला आणि गणपतीलासुद्धा। मे महिन्यातही राहायला जातोच। सूर्यकिरण किती छान दिसत आहेत, रोड पण अगदी व्यवस्थित होते। आणि खरं तर यावर्षी भोरघाटामध्ये सुद्धा भरपूर कामं चालू आहेत रस्ता रुंदीकरणाची, त्यामुळे मोठ्या गाड्या जात नाही आहेत घाटामधून, पण बाकीच्या गाड्या जात आहेत। मोठ्या गाड्या म्हणजे ST वगैरे जात नाही आहे लालपुरी आपली। इथे काव्या मॅडमचे बो व्यवस्थित बांधून देते, कारण आता प्रवास थोडासा मोठा आहे आणि त्याच्यामुळे तिलाही थोडंसं रिलॅक्स। जानेवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी थंडी होती आणि तेव्हाचा व्हिडिओ आहे हा। भोरला आलेलो आहोत, भोर भाटघरचं हे धरण आहे आणि 1-2 मिनटाचा ब्रेक घेतलेला आहे धरण पाहण्यासाठी, मुलींना दाखवण्यासाठी। खरं तर रस्त्याच्या प्रत्येक वळणावर सुंदर सुंदर नेचर पाहायला मिळतं। भोरच्या चौकामधला हा व्हिडिओ आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आहे, खूप सुंदर आहे। आणि खरंच पुतळा पाहिल्यानंतर, छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिल्यानंतर प्राऊड फील होतं। आणि तिथेच पुढे गुळाचा चहा घेतला, कारण थंडीचे दिवस आहेत होते। छान गुळाचा चहा घेतला आणि मग पुढे प्रवासाला सुरुवात केली। प्रत्येक कोकणामध्ये जायचं म्हणलं तर प्रत्येक ठिकाणचं खरं तर एक
नेचरचं फीलच वेगळं होतं. प्रत्येक ठिकाण पाहण्यासारखं आहे, व्हिडिओजच्या मार्फत टिपण्यासारखं आहे. खूप सुंदर वाटलं. नेचर पण खूप छान होतं जाताना आणि खरं तर पावसाळ्यात तर अजूनच भारी वाटतं. आपण गणपतीला गावी गेल्यानंतर गणपतीचेही आपण व्हिडिओज शेअर करूया, म्हणजे नेचरमधला तुम्हालाही फरक समजेल. पाहू शकता बोरघाटामध्ये भरपूर ठिकाणी कामं चालू आहेत, पण छोट्या गाड्या चालू आहेत, मोठ्या एसटीज वगैरे अलाउड नाही आहे या साईडनी. किती सुंदर सीन आहेत. खरं तर असंच स्लो चाललं तरीही चालणार आहे, कारण पाहण्यासाठी नेचरच एवढं भरभरून आहे. स्वर्ग म्हणतात ते काही खोटं नाही. असंच स्लो चाललं तरीही चालणार आहे, कारण पाहण्यासाठी नेचरच एवढं भरभरून आहे. स्वर्ग म्हणतात ते काही खोटं नाही. एवढं सुंदर वातावरण असेल आणि छान सिनरी असेल तर फोटो आणि व्हिडिओ तर बनतोच एक. आणि खरंच तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटतोय ते. यावेळेस बरीचशी माकडंसुद्धा भेटली घाटामध्ये. दरवेळेसपेक्षा यावेळेस जास्त पाहायला मिळाली. आणि एक गोष्ट अशी की गाडी पाहिली की माकडं जवळ येतात खाण्यापिण्यासाठी, माणसाळलेत माकडंसुद्धा. आणि आपण गाडी थांबवली तर ती माकडं थांबूनच राहतात आपल्याजवळ गाड्यांच्या समोर. त्यामुळे असं माकडांना खायला देऊन हे करावं लागतं. छान वाटतंय, पण अशी सवय नसावी खरं तर. माकडांनाही स्वतः कसं जंगलामध्ये राहायचं आहे ते आपणच सवय बदलत चाललेलो आहोत. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. घाटामध्ये पाया पडण्यासाठी आम्ही थांबलो मंदिरात, पण माकडं खरं तर गाड्यांच्या आजूबाजूला आपले चेहरे पाहत थांबतात की काही खायला मिळेल का या हेतूने. इथे लंचसाठी आम्ही थांबलेलो आहोत. भजी घेतलेली आहेत, मिरची आहे, त्याच्यासोबत चिप्स आहेत. घरातून शेजवान फ्राईड राईस बनवून आणलेलं होतं. जेवणाचा एक छोटासा ब्रेक झाला. घाटामध्ये देवाच्या पाया पडण्यासाठी थांबलेलो आहोत. मंदिर आहे एक छोटंसं, खूप छोटंसं आणि सुंदर मंदिर आहे. घाट रस्त्यामध्ये आहे.
नदीकाठामध्ये भरपूर रस्त्याची कामं चालू आहेत. छान वाटलं पाहून. पाहूया किती सुस्थितीत मिळतोय आपल्याला रस्ता. छान आहे, पण रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे, ज्याच्यामुळे प्रवास अगदीच छान होणार आहे कोकणात जाण्याचा. आणि आपण जात आहोत तुळशी मार्गे रस्ता पण खूप सुंदर आहे. आणि आता सध्या आपण आलेलो आहोत श्री बैलदेव प्रसन्न या ठिकाणी. याचा व्हिडिओ आपण एक मोठा व्हिडिओ शेअर करणार आहोत चॅनलवर. आणि घरी आल्या काव्या मॅडम साफसफाई करायला लागलेली आहे. आणि त्यांनी पालखीसाठी आणि हनुमंतांच्या मूर्तीसाठी आणलेली हार आहेत. किती सुंदर आहेत गुलाबांच्या पाकळ्यांचे हार. ते आता मंदिरात जाऊन पाया पडतील. गावाला पोचलेलो आहोत आपण. आणि काव्या अनन्या तयार होऊन मंदिरामध्ये निघालेले आहेत. अशा प्रकारे गावाला आल्यानंतर किती हॅप्पी दिसत आहेत अनन्या, काव्या. गावाला खूप आवडतं मुलांना. खरं तर मोकळं वातावरण असतं. गावची गोष्टच निराळी असते. इथे त्यांनी मंदिरामध्ये छान पालखीला हार घातलेला आहे आणि दर्शन घेतलेलं आहे काळकाई देवीचं. गावाला आल्यानंतर खरंच सारवलेल्या अंगणाची गोष्टच काही निराळी. वातावरण खूप छान आहे आणि खेळतायत सर्वजण. काका आणि बाबा कोणाला? इथे काव्या मॅडमने आल्यानंतर बाबांना आणि तिच्या काकांना झोका बांधायला सांगितलेला आहे. नेहमी अशीच करते. एक झोका आणून ठेवलेला आहे गावाला पण. आणि जेव्हा पण आम्ही येणार असू तेव्हा बाबा काव्यासाठी झोका बांधून देतात आणि आम्ही गेल्यानंतर काढून ठेवतात. कसं एन्जॉय करते काव्या हरिपाठाला वगैरे. जाऊ आता. तयार होऊन बसले काव्या मॅडम आणि माझा एका साईडला चाललेला आहे स्वयंपाक. हे दोघींची मस्ती चालले पडवीमध्ये बांधलेला आहे झोका. तयार होऊन बसल्यात दोघी पण. सर्वजणच तयार होऊन बसल्यात. माझा स्वयंपाक चालला आहे. शक्यतो गावाला गेल्यानंतर चुलीवरच स्वयंपाक करायला आवडतो मला, कारण शहरामध्ये तर गॅसवरचा स्वयंपाक असतो आणि शहरामध्ये काही चुलीवर स्वयंपाक वगैरे करणं शक्यच नाही. आणि चुलीवरच्या जेवणाची चवच खरंच वेगळी. गावाची मजा खरंच याच गोष्टींमध्ये असते. छान वाटतं सारवलेला चूल आणि त्याची चुलीवरच्या जेवणाची चव. खरंच ज्या गोष्टी शहरामध्ये नाही मिळत इतक्या इझिली, हाच अनमोल ठेवा असतो गावाकडचा. मंदिरामध्ये येतानाचा व्हिडिओ राहिलेला आहे, पण आपण मंदिरात आलेलो आहोत. हरिपाठ आहे आधी. हरिपाठ झाल्यानंतर मग इतरही कार्यक्रम राहतील पुढे. किती सुंदर सजवलेली आहे पालखी. आणि होळीमध्ये सुद्धा अशीच पालखी प्रत्येक घरामध्ये जाते आणि देव प्रत्येक घरामध्ये येतात. त्यामुळे कोकणातील सर्वजण होळीला हमखास गावी जातातच जातात.
गावाला प्रत्येक सणाला अशीच मजा येते। सप्त्याचा अजून एक व्हिडिओ आपण लवकरच शेअर करणार आहोत चॅनलवर। गावातल्या मंदिराचं बांधकाम चालू आहे। याही मंदिराचं जेव्हा ओपनिंग होईल तेव्हा पण मोठं सेलिब्रेशन असेल, तोही व्हिडिओ नक्कीच येईल चॅनलवर। कोकणातील सप्त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा।